नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या 196 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापेमारी केली आहे। या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 कोटी 50 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली। या प्रकरणात बेहसानिया वाली मोहद नावाच्या व्यक्तीला भेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। गेल्या 4 महिन्यात बँकेतून 196 कोटी रुपयांच्या ठेवी रोखीनं काढण्यात आल्या होत्या। चहा विक्रेते आणि छोट्या 10 ते 12 व्यावसायिकांच्या नावावरील खात्यातून या ठेवी काढण्यात आल्यानंतर खातेदार सतर्क झाले। त्यांनी पोलिसात तक्रार केली, मात्र यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर ईडीनं तपास सुरू केला आहे। नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या 196 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापेमारी केली आहे। या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 कोटी 50 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली। या प्रकरणात बेहसानिया वाली मोहद नावाच्या व्यक्तीला भेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। गेल्या 4 महिन्यात बँकेतून 196 कोटी रुपयांच्या ठेवी रोखीनं काढण्यात आल्या होत्या। चहा विक्रेते आणि छोट्या 10 ते 12 व्यावसायिकांच्या नावावरील खात्यातून या ठेवी काढण्यात आल्यानंतर खातेदार सतर्क झाले। त्यांनी पोलिसात तक्रार केली, मात्र यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर ईडीनं तपास सुरू केला आहे।